तर आपण सामना पाहतो. एका बाजूला सूरज चा संघ चॅलेंजर 11 संघ आणि त्यांना फायर 11 संघ ओमकार पाटीलचा संघ. ओमकार पाटीलचा संघ आपल्याला फलंदाजी करताना पाहायला मिळेल. सलामीचा फलंदाज ओमकार पाटील असेल, स्ट्राईकला फलंदाज आणि त्याच्या इथं गुंडके या स्कोरिंगसाठी गणेश भोईर 3-3. टाइम भरपूर झाला. तुम्ही सांगा आम्ही कसा बोलणार. स्कोरिंगला या कोणतरी. कोण करते बघ पटकन. तर स्ट्राईकला फलंदाज पाहायला मिळेल ओमकार पाटील, डावखुऱ्याचा फलंदाज आणि विस्फोटक फलंदाज. त्याने पहिल्याच मॅच मध्ये जबरदस्त फलंदाजी केली होती. 89 धावांची पारी केला होता पहिल्या मॅच मध्ये. तब्बल 11 षटकार लगावले होते आणि बॅक टू बॅक 8 षटकार त्याच्या बॅटमधून पाहिला आपण पहिल्या मॅच मध्ये. आणि आता मात्र तोच फलंदाज मात्र स्ट्राईकला फलंदाज पाहायला मिळेल आणि त्याच्यासमोर गोलंदाज पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज असेल. पहिला चेंडू लॉ फुलचा चेंडू आणि पुरेपूर फायदा. पेक कोण दिलाय परंतु मिस टायमिंग आहे का नाहीये. कॅचची संधी होती इथं मात्र मोठा फलंदाज बाद झाला असता. तोपर्यंत मात्र धावा एकवटल्यात. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावा कंप्लीट. इथं मात्र हाईट फ्रॅक्चरसाठी थर्ड अंपायर साठी विनंती करतं फलंदाज. पाहूया दूध का दूध पाणी का पाणी. नो बॉल चेक केला जाईल. तसे मात्र किती हाईट चेक करता येते. नाहीये. बरोबर आहे. सेफ डिलिव्हरी. बरोबर चेंडू आहे. जास्त हाईट नाहीये. नाही बरोबर आहे ओमकार. बॉल पहिले सुरुवातीला उंची होती त्यानंतर मात्र बॉल खाली पाहायला मिळाला. हा चेंडू फक्त दिशा दिली आहे वाईडिश लॉंगाऊनच्या डोक्यावरनं. हा येतोय 6 धावांसाठी षटकार. टोटल पाहायला मिळतील 8 धावा धाव फलकावरती. पहा पहिल्याच बॉलवरती कॅच सिद्ध कॉल होता परंतु कॅच मिळली नाही. कॅच विन द मॅचेस म्हटलं जातं क्रिकेटमध्ये परंतु मागील मॅचमध्ये देखील तसंच होतं. ओमकारला शून्यावरती मात्र जीवनदान मिळालं आणि त्यानंतर मात्र ओमकारने काय फलंदाजी केली आणि इथे देखील तसंच घडलं गेलं. पहिल्याच बॉलवरती संधी निर्माण झाली होती परंतु संधीचं सोनं करता आलं नाही. फिल्डरला मात्र हातातून कॅच निसटला. त्यानंतर मात्र ठोकलाय षटकार. धावांचा विचार केला. धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील 8 धावा. गोलंदाज सिद्धार्थ पाहतो. पुढचा चेंडू ओमकारसाठी. यावेळेस मात्र जबरदस्त डीप पाईन लाईक बॉल परार. 4 धावांसाठी चौकार. तीन चेंडूचा खेळ झाला. 3 चेंडूमध्ये 12 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, दुसऱ्या बॉलवरती षटकार, तिसऱ्या चेंडूवरती चौकार. टोटल पाहायला मिळतील 12 धावा. सुरुवात मात्र दमदार पाहायला मिळते. पॉवर प्ले आणि पॉवर दाखवत असताना मात्र ओमकार पाटील हा फलंदाज पाहायला मिळतो. विस्फोटक फलंदाज त्याची नेहमीच पाहायला मिळते आणि या मैदानावरती मैदान गाजवले मात्र होम ग्राउंड हे सराव मात्र नेहमीच करीत असलेले मैदानावरती प्रॅक्टिस आणि त्यामुळे त्याच्या अगदी त्याला काय जसं काय जणू का फुटबॉल दिसतो काय. बघितलं गेलं तर डॉट बॉल फार कमी केला आहे ओमकार. 3 चेंडूचा खेळ, 3 चेंडूमध्ये 12 धावांची इन्व्हेस्टमेंट. चांगल्या धावावरती पाहायला मिळतात. इथं मात्र चांगला हा देखील फटका चांगला आहे. फटका चांगला आहे. बॉल फरार होईल. 4 धावांसाठी पुन्हा एकदा पाहायला मिळते. ओमकार पाटीलच्या बॅटमधून येतोय चौकार आणि चौकारामध्ये धावफलक जाईल पुढे. फलकावरती धावा लागले जातील. टोटल 16 धावा. 4 चेंडूमध्ये 16 धावांची 400च्या स्ट्राईक रेटमध्ये धावा पाहायला मिळतात ओमकारच्या बॅटमधून. पहिल्या बॉलवरती 2, सेकंड बॉलवरती षटकार, तिसऱ्या बॉलवरती चौकार आणि चौथ्या बॉलवरती देखील चौकार. 4 चेंडूमध्ये 16 धावा. 400च्या स्ट्राईक रेटनी हा फलंदाज खेळतो. काय फलंदाजी साकारली. अफलातून फलंदाजी. प्रेक्षक वर्ग मात्र एन्जॉय करत असताना मात्र
ओमकारची फलंदाजी पाहायला मिळते. घर बसल्या देखील प्रेक्षक वर्ग मात्र या क्रिकेटचा आनंद घेत असतील, त्यांच्या देखील आम्ही हार्दिक स्वागत करतो. हा डिफेन्स क्रिकेट अगदी जमिनी लगतचा हा फटका पाहायला मिळते. सिंगल घेतली 5व्या चेंडूवरती, कदाचित नॉन स्ट्राईक फलंदाज स्ट्राईकला असेल, तोपर्यंत धावा लागल्या जातील 17 धावा. शेवटचा चेंडू असेल 1 to go. पहिल्या षटकातील गोलंदाज सिद्धार्थ पाहतो. आता मात्र स्ट्राईकला फलंदाज पाहायला मिळेल कुंदन हा फलंदाज आता मात्र स्ट्राईकला पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातील. 17 धावा लागल्या गेल्यात 5 चेंडूमध्ये, धावा खर्च केल्या 17. शेवटचा चेंडू शिल्लक असेल पहिल्या षटकातील. फलंदाज पाहायला मिळेल आपला स्ट्राईक एंडला फलंदाज पाहायला मिळेल कुंदन. इथं मात्र मिस टायमिंग फटका बसला गेलाय. फलंदाज होईल बाद. पहिला विकेटचा पतन, 5 विकेट डाऊन. चला थोडा फास्ट जायचं. फलंदाज न्यू बॅटर विशाल मैदानामध्ये दाखल झालाय. विशाल परंतु अजूनही मैदानावरती एक विस्फोटक फलंदाज पाहायला मिळते, तो म्हणजे ओमकार पाटील. जोपर्यंत ओमकार पाटील मैदानावरती तोपर्यंत धावांची लयलूट भरपूर पाहायला मिळेल, धावांची इन्व्हेस्टमेंट पाहायला मिळेल, धावांची जमापुंजी पाहायला मिळेल तुम्हाला. 17 धावांचं षटक पाहिलं आपण पहिल्या षटकामध्ये. आता मात्र सेकंड ओव्हरसाठी गोलंदाज पाहायला मिळेल आपला सूरज पाटील, ज्याच्या नावाने हा संघ पाहतो. सूरज टीमचा कॅप्टन आहे. समोर पाहायला मिळेल ओमकार पाटील, स्ट्राईकिंगला फलंदाज, डावखेळीचा फलंदाज, लेफ्टी बॅटर. आणि त्याच्या बॅटमधून काय फटके, अगदी त्याच्या बॅटच्या स्लॉटमध्ये आला तर बॉलला पाठवता प्लॉटमध्ये. नक्कीच त्याच्या बॅटच्या रनमध्ये चेंडू आला तर बॉल मात्र मैदानामध्ये दिसत नाहीये. आता मात्र काय कशा प्रकारे रणनीती असेल, कशा प्रकारे मात्र गोलंदाजी करावी लागेल, कशा प्रकारे मात्र थांबवावं लागेल या फलंदाजाला, हे मात्र षडयंत्र, रणनीती मात्र आखली जाईल. आणि एक वेळेला मात्र फिल्डिंग चेंजेस करताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सूरज पाटील थोडासा स्पीडअप घ्या, भरपूर वेळ घेता तुम्ही. सतरा धावा धावफलकावरती पहिल्या षटकानंतर. षटक क्रमांक 2, वैयक्तिक पहिलं षटक. गोलंदाज सूरज पाटील, त्याच्या समोर ओमकार पाटील. फुलटॉस बॉल आणि बॉल जाईल नॉन स्टॉप. 4 धावांसाठी चौकार आणि पंचांचा इशारा नो बॉल. 1+4 5 धावा आणि टोटल 5 धावांनी धावफलक जाईल पुढे 22 धावा. चला पहा, लहान लहान मुलं असतील त्यांना विनंती असेल आपण या मंचावरती आता लकी ड्रॉ केला जाईल. विनंती असेल आपण जिथे कुठे लहान मुलं असतील, पाहत असतील, क्रिकेटचा आनंद घेत असतील, त्यांना विनंती असेल की आपण आता मंचावरती यायचंय. बुकवालं कोणी असतील तर आता या. इथं मात्र फटका, काय फटका पाहिला. एक सर्वात मोठा षटकार पाहायला मिळते ओमकार पाटीलच्या बॅट मधून आणि धावसंख्येला वेग, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे टोटल 28 धावा. ओमकारचा फेवरेट क्षेत्र पाहायला मिळते डीप पाईन लेग. मागील पाहिलं आपण 6 चेंडूवरती 6 षटकार, 8 चेंडूवरती 8 षटकार पाहिलं आपण, तर त्याच्यामध्ये जवळजवळ 5 षटकार मात्र त्या क्षेत्रामध्ये पाहिलं होतं आणि इथे देखील 2 षटकार आपण पाहिलं. एक फेवरेट त्याचा स्ट्रॉंग झोन पाहायला मिळते डीप पाईन लेग. सूरज पाटीलचा पुढचा चेंडू. इथं मात्र स्विच हिट, जबरदस्त चपलाक. फिल्डर आहे, काय फिल्डिंग, जबरदस्त आहे फिल्डर. हा फिल्डर आला कुठून असं वाटते. आणि इथं काय घडलं गेलं, हा फिल्डर गेला कुठे, आणखी एक धाव झाली असती. आणि धावा कंप्लीट केल्या इथे या बॉलवरती 2 आणि 2 ने मात्र धाव फलक जाईल पुढे 30 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक पाहतो आपण 2. आणि आतापर्यंत चेंडू फेकून झाले आहेत 2 चेंडू.
2 चेंडू फेकन झाले आणि धावांचा जर बघितला गेला इन्व्हेस्टमेंट टोटल पाहायला मिळते. टोटल 30 धावा, भरपूर धावा बनल्या गेल्यात. धावा भरपूर बनल्या गेल्यात. ओमकार पाटील अजूनही मैदानामध्ये पाहायला मिळते आणि ओमकार पाटील थांबत नाहीयेत. ओमकारच्या नावावरती बघितलं गेलं तर 125च्या पुढे धावा बनल्या गेल्या असतील. इथं मात्र पहा डिफेन्स क्रिकेट ब्लॉकरमध्ये चेंडूची पेकी होती, तिथे मात्र सन्मान दिला आणि इथे मात्र पुन्हा एकदा थ्रो पहा ओमकारसाठी थ्रो केली होती, परंतु ओमकारची काय रनिंग, जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. ओमकार जर बघितला गेला तर एक ऑलराऊंडर पाहायला मिळते खारघर गावामध्ये. त्याची बॉलिंग चांगली आहे, त्याची फिल्डिंग चांगली, त्याची बॅटिंग देखील चांगली आहे आणि त्याची रनिंग देखील तेवढी चांगली पाहायला मिळते. रनिंग मध्ये देखील चान्स देत नाही फिल्डरला. 2 धावीने मात्र धावफलक पुढे. 32 धावा धावफलकावरती. इथे मात्र हुक केला यावेळेस मात्र आउल पिल फास्ट बॉल जाईल धन 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 करी चेंडू 4 धावांसाठी सीमा पार चौकार आणि टोटल पाहायला मिळेल टोटल 36 धावा. वाईट का 1+4 37 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 37 धावा धावफलकावरती जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते. 3 चेंडूचा खेळ झालाय फक्त आणि काय फलंदाजी साकारली आतापर्यंत. सातत्याने मात्र स्ट्राईकला घेण्याचा प्रयत्न केला. ओमकार पाटीलने आपल्या खात्यामध्ये स्ट्राईक आणण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या स्ट्राईक जसं आपल्या खात्यामध्ये आली तसं मात्र पटके देखील मोठे त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाले. काय बॉल फुटलाय का नाही ना? चला मग बॉल फुटला तर द्या. तर 1+4 5 धावा मिळाल्या बिना बॉलवरती. टोटल पाहिले आपण 37 धावा. 3 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत, फक्त 3 चेंडू फेकून झालेत. सूरज तयार असेल. समोर फलंदाज ओमकार पाटील. फुल टॉस आणि वाईड शिलॉंग आपला केलेला हा चेंडू आणि तेवढं चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. सिंगल धाव अगदी वेगाने पूर्ण केली. सिंगलने मात्र धावफलक गेला पुढे. 38 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 38 धावा धावफलकावरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना मात्र 38 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आता मात्र ओमकार नॉन स्ट्राईकला असेल. स्ट्राईकला फलंदाज पाहायला मिळेल आपल्याला विशाल. फक्त एक गडी बाद झालाय कुंदन. 38 धावा धावफलकावरती 38 रन लॉस्ट फॉर 1 विकेट अशी धावसंख्या पाहायला मिळते. विशाल असेल स्ट्रायकेनला. इथं मात्र पडका चांगला आहे. अराउंड द कार्पेट गॅप भरपूर मोठा आहे. बॉल जाईल का आणि गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार आणि टोटल पाहायला मिळतील 42 धावा. 42 धावा धावफलकावरती. 42 रन्स लॉस्ट फॉर 1 विकेट. फक्त 1 विकेट गमावली आणि सलामीचा फलंदाज बघितला गेला तर ओमकार पाटील अजूनही काय खेळपट्टीवरती तग धरून राहिलाय. षटकार चौकार षटकार चौकार. इथं मात्र पटका बसलाय नाही कॅच कॅचेससाठी कॉल होता परंतु नाहीये. 2 धावा पाता चेंडू चौकार का नाही? चौकार
4 धावा मिळाल्या. 46 धावा धावफलकावरती. टोटल पाहायला मिळतात 46 धावा. षटक झालं समाप्त. 2 षटकाच्या आखरी धावसंख्या जाऊन पोहोचली 46 धावा. आता अंतिम षटक असेल. ओमकारचं देखील जर बघितलं गेलं तर काय एनर्जी असेल. सातत्याने मात्र डबल टेबलला देखील साथ देतो. फर्स्ट देखील रिस्की धाव असलेला धाव कंप्लीट करतो. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. ओमकारची देखील 46 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. आता मात्र अंतिम षटक असेल. हाणामारीचं षटक असेल. आता या षटकामध्ये धावा किती कुठल्या जातील आणि ओमकारचा विचार करता ओमकार पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला पाहायला मिळते. सातत्याने स्ट्राईक मात्र आपल्या खात्यामध्ये घेत असतो ओमकार. 11 चेंडू आणि 36 धावा योगदान. 11 मध्ये 36 योगदान दिलं. खूप चांगली बॅटिंग. 36 योगदान. त्याच्यामध्ये विचार केला तर षटकार चौकार पाहायला मिळतात. गोलंदाज गोलंदाज असेल अतुल. इथं मात्र पटका बसलाय. चेंडू हवेत आहे. उंची जास्त लांबी कमी. इथं मात्र झेल टिपला गेलाय. सेकंड विकेट डाऊन. आणि हा काय करतोय इथे. बारा चेंडू स्पेस केला. 12 चेंडू मध्ये 36 धावांचं योगदान दिलं आणि मोठी विकेट मात्र मैदानातून बाहेर. षटक क्रमांक 3 जसं चालू झालं पहिल्या बॉलवरती विकेटचं संपादन पाहायला मिळालं. आता मात्र कुठेतरी धावा रोखल्या जातील येणारे 5 चेंडूवरती. नवीन फलंदाज आकाश आलाय. आकाश आणि अतुल. आपण बघितलं गेलं तर मधुर, मयूर आणि दुसरा कोण अंकुर. ओळखतच नाही कोण कोण कोणाचं नाव काय ते. गोलंदाज पाहतो आपण अतुल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. एक मोठी विकेट मात्र मिळवली आणि आता मात्र कुठेतरी धावा मात्र रोखल्या जातील. 2 षटकांची जर बघितलं गेलं तर काय धावांची इन्व्हेस्टमेंट केली होती. 46 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या होत्या. 3रं षटक जसं चालू झालं पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवली. आता मात्र नवीन फलंदाज गेला आकाश. स्ट्रायकरला फलंदाज पाहायला मिळेल आणि गोलंदाज पाहतो आपण अतुल. इथं मात्र पहा अगदी समोर केलाय. चेंडू हवेत जरूर होता. फिल्डर अगदी दूरवरनं येते. पकडतो फेकतो तोपर्यंत सिंगल. इथं मात्र गोलंदाजीने मात्र आता सुटकेचा श्वास घेतला असेल. कारण की मोठा फलंदाज बाद झाल्यानंतर आता मात्र धावा आपण कुठेतरी चांगली गोलंदाजी करू शकतो. 2 चेंडू फेकले. 2 चेंडू मध्ये 1 धाव खर्च केली आहे. 47 धावा धावफलकावरती लागली गेली आहे. 47 रन लॉस्ट फॉर 2 विकेट. फुल्डर लेनचा बॉल होता. अगदी हलक्या हाताने मात्र खेळून काढले. 1 बाउंड चेंडूला फील्ड केला. थ्रो केला. तोपर्यंत फक्त आणि फक्त 1 धाव. चांगले षटक पाहायला मिळते. त्यापर्यंत 3 चेंडू चांगले फेकले. 3 चेंडू चांगले फेकले. फक्त 2 धावा खर्च केल्या आहेत. अजूनही 3 चेंडू फेकायचे आहेत. 48 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. अजून 3 चेंडूवरती मोठ्या पटक्यांपासून वंचित ठेवले तर मात्र एक चांगला फायटिंग स्कोर पाहायला मिळेल. परंतु 3 चेंडूपर्यंत थांबणार का फलंदाज. इथं मात्र थांबवलंय. इथं मात्र पहा अगदी वेगाने चेंडू खाला आले. फक्त सेकंडसाठी नाहीये. फक्त सिंगल. 4 चेंडू फेकले. 4 चेंडूमध्ये 3 सिंगल पाहिले आपण. 49 धावा 49 रन्स. 49 धावा आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झाला. 2 चेंडू शिल्लक असतील पहिल्या 17तील. हे षटक खूप चांगलं पाहायला मिळालं. ते म्हणजे ओमकार पाटीलची विकेट मिळाल्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 2 चेंडू शिल्लक असतील. 2 चेंडूमध्ये मोठे फटके येणार का 2 चेंडूवरती फलंदाजाला थांबवणार का. इथं मात्र मोठा फटका. या फटक्याची अपेक्षा होती. तो फटका आलाय मात्र फलंदाजाच्या बॅटमधून आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 55 धावा. आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 1 टू गो. पहिल्या सत्रातील अंतिम चेंडू असेल. टोटल बनला गेला आतापर्यंत 55.
पाहूया किती धावांचा टार्गेट सेट होईल. हा देखील फटका चांगला आहे, परंतु फिल्डर उपस्थित आहे. फक्त सिंगल. डबलसाठी तर नक्कीच परतणार आणि परंतु डबलसाठी फलंदाज होईल बाद. आणि एक धाव मात्र कंप्लीट. टोटल पाहायला मिळतील आपल्याला 56 धावा आणि 57 धावांचा असेल लक्ष. 56 कंप्लीट झाली आहे, 57चं लक्ष असेल. आता मात्र जाऊया लकी ड्रॉ साठी. चला भरपूर वेळ झाला आता लकी ड्रॉ. आता लकी ड्रॉ या ठिकाणी केला जाईल. त्या लकी ड्रॉ मध्ये आपण पाहू शकाल की 2 सरप्राईज गिफ्ट आहेत आपल्यासाठी. आणि ते लकी ड्रॉ आपण PTC कॅमेरामध्ये कॅप्चर होते का बरोबर इथं. कशाला नाव घेतलं बस झाला. आपलीच सगळी लोक आहेत. राहू दे काय ना काय होतं त्याच्यात. दिसतंय ना इथून. हॅलो हॅलो, आपण लकी ड्रॉ काढतोय. हॅलो हॅलो. अच्छा कॅमेरा दिसत 2 नंबर पण तुला 2 नंबर ने 1 नंबर कसा समजेल त्या. माहित कधी लकी ड्रॉ कोणला वरचा. हॅलो काढायची. चला आपण आता लकी ड्रॉ काढतोय. काढा एक चिट्टी काढा. हा पहिली चिट्टी जियान का नियान. नियान जितेंद्र पाटील 304. नियान जितेंद्र पाटील. नियान जितेंद्र पाटील. नियान कुठे. ठीक आहे सर. हा आता दुसरी चिट्टी घेऊ ना. हाती चिट्टी 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 पाहिजे पोरे. ठीक आहे बरोबर आहे. एक दुसरी चिट्टी काढतोय आपण आता. निखिल भगत. नाही नाही आपलाच माणूस येतो. ओके थँक्यू. अरे नाही रॉंग आहे. इधर इधर थोड़ा थोड़ा. हाँ ए निखिल पहिले हॅलो बॉस फायटर जिंकलेले आहेत. आपण 3 मॅच हारला पर तर लकी ड्रॉ जिंकला त्याबद्दल काय म्हणाल. हा एक नाव तर 4 चिठ्ठी. असो सरप्राईज गिफ्ट आहे. घरी फोडा घरी. इथं फोडू नका. घरी फोडायचं. इथं पोरं आहेत इथं फोडू नका. घरी येऊन जा डायरेक्ट. निखिल डायरेक्ट घरी जाता थांबू नका. मग घरचे खुश होतील ना. चला जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. काहीतरी असेल ना.
कारण सरप्राईज गिफ्ट महत्त्वाचा असतो, कारण तिथे आपल्याला माहीत नसतं, सिक्रेट असतं ते. सिक्रेट घरी फोडल्यानंतर एक वेगळाच आनंद आपल्याला भेटू शकतोय. इथे फोडला ना पाहिजे, पण निखिल फोडू नका, इथे घरी फोडा. जितेंद्र पाटील, निहाल जितेंद्र पाटील, जितू कारगेगावचे. चला, सर्व कारगेगावमध्ये राहिलं. 3 सायकल, 6 बक्षीस, 5 बक्षीस कारगरमध्ये राहिले. चांगली गोष्ट आहे. पटका चांगला आहे. अनसाईडला फ्लिक केलाय. 4 धाबा येतील. धाबांची आवश्यकता आहे ती मात्र 57 करायचे आहेत. 57 झालेल्या आहेत आतापर्यंत 4. चला, तिथून मात्र पाहुणे मंडळी या ठिकाणी प्रस्थान करीत आहेत. राहुलजी बेरा सर, त्याचबरोबर ॲडव्होकेट भूषण पाटील आणि त्याचबरोबर जयदीप साहेब यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. 5 रात्रीमध्ये चांगली साथ लाभली या स्पर्धेमध्ये. चांगला स्ट्रोक इथे मात्र सूरजच्या बॅटमधून हा षटकार. धाबा करायच्या 57, तेवढंच चांगलं प्रत्युत्तर आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणजे धाबा होऊ शकतील. 10 झालेले आहेत. काउंटडाऊन चालू झालेला आहे. 18 चेंडू 57 करायचे आहेत. 10 झालेले आहेत. पुढचा बॉल सूरजच्या गोलंदाजीवरती ओंकारने भरपूर धावा काढल्या. आता ओंकारची पाली आहे. ओंकारच्या चेंडूवरती या धावा होताना पाहायला मिळतात. चांगलं क्षेत्ररक्षण केलं कुंदनने. 4 धावा झाल्या असत्या कदाचित, मात्र 2 धावा अडवल्या. धावांची इन्व्हेस्टमेंट मोठी आहे आणि त्याच पद्धतीची फटकेबाजी चालू आहे. जवळ 12 धावा झालेल्या आहेत 3 बॉलवरती. अजूनही 3 बॉलवरती जरी 10 धावा आल्या तरी मॅच आवाक्यामध्ये येऊ शकते, कारण 57 करायचे आहेत. आणि आत्ता पाहतो आपण मैदानावरती जी लढत चालू आहे, वारेस विरुद्ध ओंकारची टीम आपण पाहतोय. आय थिंक ब्लास्टर टीम आहे. पुढचा बॉल चांगला फटका होता. त्या दरम्यान चेंडू अडवण्यात आलेला आहे. फायर टीम इथं मात्र पाहायला मिळते. बॉल अडवण्यात आलेला आहे. धावसंख्या रोखले 12 या धावसंख्येवरती आपल्याला स्कोर कार्ड पाहायला मिळतोय. खारघर प्रीमियर लीग पर्व 10व्या पर्वामध्ये डे नाईटची स्पर्धा. डबल 14 मॅच आपण केलेल्या मॅचमध्ये स्पर्धेमध्ये आजच्या दिवसाच्या रात्रीमध्ये, आणि त्यामध्ये हा सेकंडला सामना पाहायला मिळतो. हलक्या हाताने फक्त ढकललाय आणि इथे मात्र अजयच्या माध्यमातून विकेट टिपले गेले. झेल टिपला गेलाय. खेळ समाप्त झालाय. टीम इथून मात्र इशारा केला बिमरसाठी. आपण पाहूया. विशाल, महेश बघा, या बघा, वाटतं का? हा, पेअर डिलिव्हरी. फलंदाज होईल बाद. फलंदाज अतुल मात्रे जाईल मैदानामध्ये. सूरज पाटील बाद झाल्यानंतर जल्लोष करण्यात आला. अजयने झेल टिपला. पाच दिवस चिठ्ठीमध्ये नाव टाकलं केडीने, एकदा पण नाव आलं नाही. डीजे प्रशांतने पण नाव टाकलंय. 40 चिठ्ठ्या टाकल्या अख्ख्या पीटीसी टीमच्या, एकही नाव आलं नाही. आता कारगर गावामध्ये गाड्या राहिल्या. सर्व बायसिकल आणि लकी ड्रॉचे 2 सरप्राईज गिफ्ट होते ते कारगर गावामध्ये राहिले.
बॉल नाही फिरवला, मॅच फिरवली पूर्ण. 13 झाल्या धावा. 57 करायचे आहेत, अजूनही 44 पाहिजेत. अजूनही धावा निघू शकतात, मात्र तशी फलंदाजी तुमची व्हायला पाहिजे. अतुल आणि महेश आहेत तोपर्यंत धावा निघू शकतायत. ओव्हरमध्ये 22 धावा म्हणजे 3 षटकार 1 चौकार पाहिजे. आता वेळ घेऊ नका, चला विषय. ओंकार लगेच फिल्डिंग लावून घ्या. दुपारी 1:15ला मॅच चालू झाले, रात्री 1:15 वाजले. वन डे मॅचला पण एवढा टाईम लागत नाही. सरपंच बी घरी पोचला वाटतं. पहिलाच बॉल. दुसऱ्या ओव्हरमधला बॉलवर इथे झेल उडाला, झेल सुटला, गेला चौकार. अजय पाटील. अजय पाटील गोलंदाजीला. नक्की चालू आहे ना जाऊन. पहिल्या चेंडूवरती तर चौकार आलेला आहे. अजून 5 बॉलवरती किमान 20 आल्या तरी सुद्धा चालू शकतील. तर पाहूया अजून 5 बॉलवरती काय असेल. पुढचा बॉल उडालाय. बॉल पाहूया झेल होतोय का. झेल घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला गेला नाही. 1 धाव जोडली गेली धावसंख्येमध्ये. या एका धावेने धावसंख्या 18 वरती. 57 करायच्या आहेत, अजूनही 39ची आवश्यकता आहे. चला पुढचा बॉल फेका लगेच. प्रत्येक बॉलवरती एवढा वेळ घेऊ नका. पुढच्याच बॉलवरती हा वाईटचा इशारा आहे का. येस वाईट. 1+1 20 धावा झाल्या. या 2 धावा ऍड केल्या जातील धावसंख्येमध्ये. अजयला दमवला फिल्डिंगला धाव धावून. अतुलचा फटका चुकलाय. बॉल डॉट आलेला आहे आणि धावसंख्या स्थिरावली आहे 20 या धावसंख्येवर. अजून 37 धावा पाहिजेत. या षटकामध्ये 3 बॉलवरती किमान 2 फटके तरी येणं गरजेचं आहे. पहिला तर या वेळेस झेलखाली ओंकार. पहिल्याच फटक्यामध्ये चूक झाली. फलंदाज होईल बाद. या रुपेश गरत आलेले आहेत. दिवसभर उन्हामध्ये कॉमेंट्री केली पण फायदा झाला नाही. शेवटी ट्रॉफी सुद्धा हाताला लागते की नाही माहीत नाही. कारण आता 8 बॉलवरती 37 करायचे आहेत. या 2 बॉलवरती 2 षटकार यायलाच पाहिजेत. जिकशी कुठली आले. जिकशी आले ओंकारची. ही भाषाकांची जिकशी कंची आले. जिकशी कंची आले बोलतो. आता षटकारात 5000 लावले तरी शक्यता कमी आहे. आय गार्ड लावून आलेला आहे. चष्मा लावलेला आहे पण डोक्यावरती लावलाय. डॉट गेला. आता मॅच मध्ये 7 बॉल 37 पाहिजे. रुपेश घरत आता परत जायला लागेल. एकच धाव येईल. आता 6 बॉलवरती 6 षटकार पाहिजेत. महेश पाटील मला वाटतं मारणार आहेत म्हणूनच स्ट्राईक घेतली त्याने. नका आउट नका घेऊ. चला टाइमपास नका करू. नाही धाव नाही काढली. महेश पाटील स्ट्रायकिंग यायला असेल. गोलंदाजीला आहे नौका गोलंदाज. बॉलर बॉलर दक्ष पाटील आहे का. ओंकार ओके.
महेशसाठी पहिला बॉल उडालाय झेल आणि डाऊन द विकेट. फलंदाज बाद होणार. आता मात्र मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक. आवश्यकता आहे 5 बॉल 37 धावांची. अंतिम मॅच साठी तयार राहायचा विशाल नाईक. गेल्या वर्षी मला वाटतं हीच मॅच झाली होती ओंकार आणि विशाल मध्ये. सिद्धार्थ कडू सिद्धेश कडू. रुपेश स्ट्राईकला आलाय की सिद्धार्थ असेल. ओके कडू. पुढचा बॉल सिद्धार्थसाठी कट केलाय. फक्त एकदा होईल. मॅचमध्ये औपचारिकता शिल्लक आहे. आमची तोंडावर पण मार जरा निघाल. औपचारिकता शिल्लक आहे. त्याला टॉस साठी लगेच या विशाल नाईक ओंकार पाटील. तीन झालेले आहेत बॉल. 3 बॉल शिल्लक आहेत. रुपेशच्या घरातला स्ट्राईक द्यायला पाहिजे. एक धाव घे ना. 2 धावा कशाला घेतल्यात. फटका आला चांगला सिद्धेशच्या बॅट मधून. मॅच जरी पराभवाच्या छायेमध्ये असली तरी षटकार चालू आहेत. पुढचे 2 बॉल. धाव घेतली आहे. चला शेवटचा बॉल फेका. औपचारिकता शिल्लक आहे मॅच मध्ये. रुपेश चला शेवटचा बॉल केला तुम्ही. चला ना रुपेश खेळणार आहे शेवटचा बॉल. रुपेश साठी शेवटचा बॉल. 3 धावांची गरज. बॉल डॉट झाला. मॅच हारली आहे. अंतिम फेरी लढत 2 का 3 ओव्हरची. हा 1 ओव्हर. चला ओंकार 1 ओव्हरची मॅच आहे तरी जमेल. सिरीज डिक्लेअर झाली आहे. 1 ओव्हर असली तर ओंकारला उतरायला भेटणार नाही.